इंस्टाग्राम पर रील बनाने के चक्कर में 27 वर्षीय महिला की खाई में गिरकर मौत। सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आनवी कामदार की 300 फुट गहरी खाई में गिरने के बाद मौत हो गई। कुंभे रायगढ़ में इंस्टाग्राम के लिए रील बनाने गई 27 वर्षीय मुंबई की चार्टर्ड अकाउंटेंट और सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आनवी कामदार की 300 फुट गहरी खाई में गिरकर मौत हो गई है। आनवी अपने दोस्तों के साथ 16 जुलाई को कुंभे के एक खतरनाक कड़े पर रील बनाने आई थी। सुबह 9 बजे पांव फिसलने से वो खाई में गिर गई। उसके दोस्तों ने मानगांव पुलिस स्टेशन को सूचित किया था और वरिष्ठ पुलिस निरीक्षक निवृत्ति बोराडे ने तुरंत बचाव कार्य शुरू भी करवाया था। स्थानीय पंचायत महावितरण के कर्मचारी और विभिन्न रेस्क्यू टीमें घटनास्थल पर पहुंची थी। बचाव कार्य के दौरान सागर दहीबेकर और शंतनु कुवेस्कर की टीमें आनवी तक पहुंची थी। आनवी जीवित थी, लेकिन गंभीर रूप से वह घायल। उसे स्ट्रेचर पर बांधकर खाई से बाहर निकाला गया, लेकिन अस्पताल पहुंचने से पहले ही उसकी मौत हो गई। घटना महाराष्ट्र राज्य के रायगढ़ जिले की है। यहां पर कुंभे नाम का पर्यटन स्थल है जो पहाड़ियों के ऊपर है। 27 वर्षीय मुंबई की चार्टर्ड अकाउंटेंट और सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आनवी कामदार यहां पहुंची थी अपने दोस्तों के साथ और रील बनाते समय 300 फुट गहरी खाई में पैर फिसलने से नीचे गिरने पर उनकी मौत हो गई है। आनवी अपने दोस्तों के साथ 16 जुलाई को कुंभे के खतरनाक कड़े पर रील बनाने आई थी और सुबह 9 बजे पांव फिसलने से वो खाई में गिर गई। दिनांक 16 जुलै रोजी मानगाव तालुक्यातील असलेल्या कुंभे वॉटरफॉल या ठिकाणी मुंबईहून फिरण्यासाठी आलेली एक 27 वर्षाची तरुणी सेल्फीच्या नादामध्ये जवळपास 350 फूट खोल दरीमध्ये पडली। घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणाचा सामाजिक संस्था घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केला। यामध्ये साधारण 3 तास पूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेले। त्या मुलीला पहिला आपण स्ट्रेचरच्या सहाय्याने जवळपास 100 मीटर वरती आणलं। त्यानंतर स्ट्रेचरच्या सहाय्याने आणि सेफ्टी रोपच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्यामध्ये आपल्याला यश आलं, पण दुर्दैवाने त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। कालची कुंभे येथील घटना अतिशय दुर्दैवी होती। आम्ही सगळ्यांनी त्या मुलीला दरीतून बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटास त्या मुलीचे प्राण वाचू शकले नाही। कालच्या या घटनेवरून मला महाराष्ट्रातल्या तरुणांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे या सोशल मीडिया आणि रील्सच्या नादात आपण पावसाळी पर्यटनाच्या नावे जे काही जीव घेणे खेळ करत आहात, आपल्या जीवाशी आपण जे काही खेळ करत आहात, एकाने रील बनवली, ती त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केली, तर ती रील पाहून आपण देखील त्यांनी जो काही जीवघेणा खेळ केलेला आहे, त्याच्या स्वतःच्या जीवाशी जो काही खेळ केलेला आहे, तसंच आपण आपल्या जीवाशी देखील खेळ करून तसाच व्हिडिओ, तसेच फोटो काढायला आपण तिथपर्यंत पोहोचतोय। आपण काय करतोय हे आपल्या तरुणांना कळलं पाहिजे की आपण आपल्या जीवाशी खेळून इतका तो कुंभ्याचा जो परिसर आहे, ज्याला रिस्की पॉइंट असं नाव दिलेलं आहे, आपल्या जीवाशी खेळून पोरं तिथपर्यंत पोहोचत आहेत। तिथे जाऊन अगदी काहीही प्रकार चाललेले आहेत। मागे तर 15-16 जणांनी मिळून तिथे जाऊन वाढदिवसाचा केक कापला होता। तिथून थोडा जरी पाय सरकला तरी आता काल जशी घटना घडली तशीच घटना खाली 100, 150 ते 300 फूट खोल दरी आहे, तिथून वाचणे अगदी अशक्य आहे। तर मुलांनी एकाचं पाहून दुसरा, दुसऱ्याचं पाहून तिसरा, सोशल मीडियावर सध्या दुसरं काहीच आलेलं नसून एकाने रील बनवले तर त्यांनी बनवलेली रील, तशीच पोज, तसेच फोटो, तसेच व्हिडिओ आणि त्या रीलला तसेच गाणं, हे सगळं आपण करत आहोत। तर आपण आपल्या जीवाशी जो काही खेळ करत आहोत तो खेळ करू नये। तरुण वर्गांनी निसर्गात फिरायला यावं, निसर्गाचा आनंद घ्यावा, परंतु आपल्या जीवाशी असा खेळ करू नये। अशा प्रकारचे रील आणि फोटोच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये।